साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला, तो आम्हाला मान्य नाही। त्यामध्ये ताबडतोब बदल करून पायी वारीसाठी निर्णय जाहीर करावा। या संदर्भात PM ऑफिस व CM ऑफिसला तक्रार दाखल केली आहे। वारी नित्यनेमाला खूप मोठे महत्त्व असून तो नेमनिष्ठेने सांभाळला जातो। वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, श्रावण मास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले। महामारी कोरोनामुळे कोणीही शासनविरोधात भूमिका घेतली नाही। शासनाला आत्तापर्यंत सहकार्यच केलं। मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती। केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते। शिवाय सध्या रुग्णसंख्याही खूप कमी होत आहे। आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे। त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी व लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय जाहीर करावा, असे निवेदन देण्यात आले। आषाढी वारी संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाला असं या माध्यमातून सूचित करतो की आपण आपला निर्णय लवकरात लवकर बदलावा। आषाढी वारी ही पायी वारीच झाली पाहिजे याच्यासाठी आमचा अट्टहास होता। आम्ही प्रशासनाबरोबर संपर्कात होतो, परंतु त्यांनी आमचा विचार न करता निर्णय जाहीर केलेला आहे। कोरोना आहे हे आम्हालाही माहिती आहे। सध्याच्या बाजारपेठा, मार्केट, सगळं परिस्थिती बघितली तर तिथं कोरोनाची प्रादुर्भाव होतो याच्यावर प्रशासनाचं लक्ष नाही। आणि शिवाय निवडणुका असतील, सरपंचांचे आरक्षण असतील, या गोष्टीसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही। फक्त वारी म्हटलं की कोरोना होतो असा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विचार मांडला गेला आहे। तो फक्त प्रशासनावर, यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मांडलेला हा सगळा घोळ आहे। आणि म्हणून आम्ही पंतप्रधान कार्यालय, PMO ऑफिस नवी दिल्ली आणि CM ऑफिस महाराष्ट्र या ऑफिसला आम्ही भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून ईमेलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे। ही तक्रार दाखल आम्ही ऑनलाईन पद्धतीने केली आहे। PMO ऑफिसनं नवी दिल्लीच्या कार्यालयानं आमची दखल घेऊन ताबडतोब जे वाळवे साहेब डेप्युटी सेक्रेटरी यांची या केससाठी त्यांची नियुक्ती पण केल्याचं आम्हाला त्या संबंधानं अशा पद्धतीचा रिप्लायसुद्धा आम्हाला मिळालेला आहे। आमचा एवढाच अट्टहास आहे की आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ही महाराष्ट्राचा चेहरा आहे आणि म्हणून आषाढी वारी पायीच झाली पाहिजे। या पायी वारीसाठी प्रशासनानं पुन्हा विचार करावा आणि हा निर्णय आपला बदलून सांगावा, अन्यथा भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं करू। येणाऱ्या 16 तारखेला सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर, आंदोलन गेटच्या समोर आम्ही भजन आंदोलन करणार आहोत। याच्यानेही निर्णय नाही बदलला तर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं याच्या पुढचं आंदोलन असेल। तरीसुद्धा नाही झालं तरी आम्ही त्याच्या पुढची तीव्र आंदोलनं उभं करू आणि आषाढी वारीसाठी आम्ही आमचं जीवन समर्पण करायला सुद्धा तयार आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने ताबडतोब निर्णयामध्ये बदल करावा असं मी या माध्यमातून सूचित करतो। आम्ही जर महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांना सांगितलं, आवाहन केलं की महाराष्ट्र शासनाचा आपल्याला आदर आहे, पण परंपरा टिकली पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी चालत निघावं, कसंही निघा चालत निघा, कसंही निघा चालत निघा, एवढं जर आवाहन केलं तर सगळे वारकरी रस्त्यावर येतील आणि याला जबाबदार फक्त महाराष्ट्र शासन आणि प्रशासकीय यंत्रणा असेल, हे सुद्धा मी या माध्यमातून सूचित करतो। यावेळी राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, कुमार गायकवाड, चंद्रकांत जांभळे, गणेश वारे आदी पदाधिकारी उपस्थित होते।